हां सुभाष आपला अनिल अवचट वगैरे तुझ्या काळात पुढे 2 वर्ष ते जब्बारचेच बॅचचे. हो अनिल अवचट सुभाष हा सुभाष तर मेडिकल मॅन होता. अनिल होता भाऊ त्याचा. मोहन आगाशे 1 वर्ष मागे. हां मोहन आगाशे तो आपल्या मागे 1 वर्ष. मागची बॅच आहे. त्याच्यानंतर मेडिकलचं झालं झालं आता पुढचं बदल झालं. हां ती एक स्टोरी सांगतो. मेडिकलला मी फायनलला नापास झालो तुमच्या माहितीसाठी. मेडिसिनमध्ये प्रॅक्टिकलला मला झोपवलं. रिझल्ट चांगला होता. एका त्या विषयामुळे 6 महिन्यामध्ये मला रिपीट करायला लागली. आणि पण थ्रूआउट बाकी सगळीकडे गंमत सांगतो. मी आम्हाला त्या मधल्या टेस्ट असायच्या सगळ्या अधूनमधून. मी खेळायला जायचो सारखं पळायचो ना तर मला परवानगी आहे. पण आलं सगळ्या टेस्टमध्ये पास व्हायचं एवढं मात्र आहे. आमच्या ज्या मधून ज्या टेस्ट व्हायच्या ना पास व्हायचं सगळीकडे. मला ते हे करायचे म्हणजे त्या बाबतीत मी अपडेट होतो. अभ्यास घरी अभ्यासाच्या वेळा अभ्यास आणि खेळाच्या वेळा खेळ. इतकं की एकदा तुम्हाला गंमत सांगतो. MS कॉलेजमध्ये आमची एक ऑल इंडिया टुर्नामेंट झाली. फायनलला होतो मी. आणि मुंबईला एक गोल्ड कपची टुर्नामेंट. तर मी परीक्षेमुळे गोल्ड कपला गेलो नाही. आणि आमची मंडळी त्या गुजरातबरोबर 1 मार्काने हरली. आणि त्याला जोडून पुण्यात राणा प्रतापची MS वर. तर मला सगळे मागे लागले की तू मधून नुसतं उभा राहा रे. तुला पाहून निम्मे लोक घाबरतात त्यामुळे तू म्हणे आम्हाला उपयोग येईल. तर ठीक आहे फायनल कळलो मी फक्त. आणि तो सांगतोस माझं नशीब आलं की शेवटच्या घडी मी मारला आणि जिंकली मॅच. मी प्रॅक्टिसमध्ये तेवढा नव्हतो मेडिकल. आणि ते झाल्यावर काय तर त्यावेळपूर्वी आपलं कॅफे कुठलं नाही जिमखान्यावरचं कलमडीचं ICH काय म्हणे इंडियन ते जिमखान्यावरचं PCH. तिथे आमच्या पार्टी होती. बाकी हॉटेल नव्हती पार्टी. हां म्हणजे हां तिथे पार्टी. तर लगेच सगळे जिंकल्यामुळे खुशीत सगळे आम्ही गेलो तिकडे. आणि मग माझ्या लक्षात असं आलं की आपली उद्या गायनीची परीक्षा आहे प्रॅक्टिकल खाली फायनल युनिव्हर्सिटीची. विसरूनच गेलो बरं का. आणि झाले. आणि काय होतं त्याचे इन्स्ट्रुमेंट ते आदल्या दिवशी दाखवायचे आम्हाला. हे परीक्षेत असेल बघा म्हणून बघा. झाली बोंब. माझ्याकडे व्हेकल नाही काय नाही रडकून दिलो आलो. मग कोणत्याचा भाऊ विजय त्याच्याकडे स्कूटर होती आपली बजाजची वेस्पा. मग गोंद्याच्या घरी गेलो. मग तो मला विजयनी मागे टाकून घेऊन गेला पळत. तिथे गेल्यावर मी वर जातून लोक उतरत होती. अरे काय जवळ कुठं होता तू एवढं झालं. आणि म्हटलं असं 2 मित्र आले माझ्याबरोबर. म्हटलं जिंकून आलो. क्या बात आहे बोल चल. मग तो आमचा जो रजिस्टर दाखवला त्याला समोर. अरे जेव्हा ऑल इंडिया जिंकून आला आहे त्यामुळे तो उशीर होता. त्याने मला सगळं परत उघडून दाखवलं. हां खुश होते. माझं नाव चांगलं होतं ना. ते म्हणलं अरे वा. सगळी मला ते एक सायकॉलॉजी असते. स्पेसिफिक पाहिलं चुकून आलं तर काय घेऊन एक गंमत त्या व्हायची. त्याच्यानंतर इंटर्नशिपमध्ये आम्हाला एक रुरल सेंटर इंटर्नशिप मी लोक आमच्या वेळेला काय करायची की इंटर्नशिप बाहेरगावी घ्यायची. खूप काम करायला मिळायचं. धुळं जळगाव नगर वगैरे सगळे मित्र आमचे तिकडे गेले. SV गोखले म्हणून माहिती आहे ना तुम्हाला कार्डिओलॉजिस्ट. ते माझ्या वडिलांचे विद्यार्थी वडील म्हणून शिकवतो. वडील म्हणलं की मला काय कळत नाही आपण विचारू. गोखलेंना विचारलं. ते म्हणले ससूनमध्ये इंटर्नशिप करायची. याचं कारण जे इंटर्नशिपचं जे तुमचं ट्रेनिंग आहे ते लाईफलाँग तुम्हाला कामाला येणार. बेसिक थेरी परीक्षा देणे हे काही फार नाही. प्रॅक्टिकल जे ट्रेनिंग आहे आणि ससूनमध्ये सिस्टमॅटिक ट्रेनिंग असतं. त्यामुळे तू त्या फंदात पडू नको. ससूनमध्ये म्हणजे मी सेकंडमध्ये पुढे जायलाच काय मी गेलो तिथे. आणि मला ससूनमध्ये उत्कृष्ट ट्रेनिंग महिता मॅडम ग्रँड यांच्या सगळ्यांच्या बरोबर इंटर्नशिपमध्ये काम करायला मिळालं. आणि टॉप पीपल होते क्लिनिकली. तो मला फार त्याचे शेवटचे 3 महिने जे असतात ते रुरल ट्रेनिंग शिरोळला असतं आमचं. आराम सगळे तिथे. आता तिथे गेल्यावर मी तो बिडवे म्हणून जो याच्यात वाहून गेला तो आठवत असेल सुनामीमध्ये बिडवे. तो मित्र सिनियर तो तिथे इन्चार्ज होता. त्याला माहिती आहे. म्हटलं बिडवे मी खेळणारा म्हणून मी इथं थांबणार नाही. पुण्याला आपलं खो खो संध्याकाळी पळायचो मधून जायचो कधी. ते म्हणलं ठीक आहे रे जमर तुला देतो पण आहे तर तुला एक जबाबदारी देतो. तू म्हणे इथला अध्यक्ष हो म्हणले. याला म्हटलं हे नाही जमायचं आपल्याला. नाही आपला उद्योग नाही म्हणे तुला करायला पाहिजे. ते म्हणे
का तुझ्या मागे लागलो आहे तर मागच्या बॅचेसनी इतके पैसे खाल्लेत मध्ये बरं का, ते मला सुधारायचं आहे आणि मी काय करू शकत नाही, तर तुझी मला मदत लागेल. मग म्हटलं ठीक आहे, पण मी म्हटलं मी टीम करीन, मी एकटा नाही. मग आपला बरोबरचे आपले सगळे मित्र त्यावेळेला माझ्याबरोबरचे होते, 3-4 जणांचा मी ग्रुप करून, मला वाटतं हा होता त्यात, तर प्रत्येकाला एक काम देऊन टाकला आणि फक्त सुपरविजनच्या कामामधून. तर तिथे लुपोल असे होतं की तो ग्रोसर होता तोच करप्ट होता, तो साला मोठी मोठी बिलं लावायचा. मग त्या ग्रोसरवर बघायला एक माणूस बरोबर पाठवायचं, फार मजा केली. दूधवाला तो गंमत, सगळे करप्ट बंद करून ते महिन्याला 120 रुपये ते 60 रुपये आणला मी त्यावेळेला. 2 चेंज, एक स्वीटी 2 चेंज वगैरे असं. तो म्हणला हेच पाहिजे होतं मला, म्हणे कुणीतरी चेन ब्रेक. पण 3 महिन्याची तर मजा करून द्यायचे, पैसे घेऊन पळून जायचे. पुढचं काय, हे चेन मला ब्रेक आहे. तर तो एक माझा एक चांगला अनुभव तिथं झाला, व्यवस्थित सिन्सिअरली. त्याच्यानंतर इंटर्नशिप झाली, आता पोस्ट ग्रॅज्युएशन. आता आम्ही इतके दमलेलो, वडिलांनी इतकं शिकवलं आम्हाला सगळ्यांना, म्हटलं किती जर शिकवा. आणि वडील रिटायरमेंटला आलेले होते, मग 2-3 वर्ष राहिली ती. आणि त्यावेळेला आम्हाला काही जॉब लगेच मिळायचा. आमच्या बॉन्डमध्ये 1500 रुपये पगाराचा गव्हर्नमेंट जॉब त्यावेळेला होतेच, PSC BSc कुठेही जातो म्हणून तयार. तर म्हटलं बरं झालं, आता कामाला लागू, घरी जा पैसे देऊ थोडे, इतके वापरलं. तर मग हे गोंद्या मराठे आणि सगळे आले घरी सांगायला, हे सगळे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. हा म्हणे जवळने आम्हाला शिकवलं, आणि त्या म्हणे आम्ही चालले पैसे ह्याला पाठवा की म्हणे. वडील म्हणलं की काय मला काही कळत नाही त्यातलं, म्हणे आम्ही केलं, म्हणे रेटलं आहे काय आहे. त्यामुळे काही नाही, इंटर्नशिपमध्ये स्टायपेंड मिळतो, म्हणजे तुम्हाला खर्च नाही, आणि 3 वर्ष लागतात. होऊन जाऊन द्या, इतकी वर्ष काढ, अजून 3. मला पोस्ट ग्रॅज्युएशन जा म्हटले. आणि सुदैवाने त्या सर्जिकलच्या मेरिटमध्ये आय वॉज सेकंड. त्याचं जे मेरिट, तर मला कुठलीही सर्जरीची पोस्ट मिळते, म्हणजे जनरल सर्जरी, ऑर्थोपेडिक, ENT वगैरे सगळं. त्यावेळेला ऑर्थोपेडिक जोरात होतं संचेतींमुळे, ती नंबर 1ची ब्रांच. कुठं हॉस्पिटल कुठलं काय, जनरल सर्जरी नाही. मग आता घ्यायची कुठे सर्जिकल तर ब्रांच पाहिजे होती. मग ENT आणि ऑप्थॉल नाही, 2च राहिल्या. ENT म्हटलं ब्रांचच नाही, टॉन्सिल करतात, नाक करतं, काही करत नाही सर्जरी, काही आपल्याला नाही पटत ते. बरं डोळ्याचं म्हटलं तर डोळ्याचं सुद्धा कॅट्रॅक्ट आणि नंबर काढणं 2च होतं. पण कमीत कमी खर्चात छोट्या जागेत आमचे सिनियर लोक प्रॅक्टिस करत होते. एवढीची जागा अरे आपल्याला परवड, म्हणून मी ऑप्थॉलला गेलो. आलं का लक्षात. आणि त्यावेळेला लोकांनी मला वेड्यात काढलं, अरे काय म्हटलं की बसा आपलं पायाखाली काय बघून चालवा म्हटलं. पण आता लोक मला म्हणतात की मला काय नाव मिळवलं, काय नाव मिळवलं. म्हटलं त्यांनी अक्कल दिली, ते साधं घेतलं ते मला काम. म्हणजे आता आम्ही करायचं म्हटलं आम्हाला स्कोपच नाही करायला. यांनी ठरवलं सामाजिक काय नाही करता येतं, आमच्याकडे दररोज काम. म्हणजे कुठे कसं झाली का वेळ झाली, समोर वेळ झाली, ठीक आहे. मग मला वाटतं